तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। भाद्रपद पौर्णिमेला रविवारी 7 सप्टेंबरला यावेळी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। चंद्रग्रहण कसं होतं ते प्रथम सांगतो। पौर्णिमेचं चंद्रबिंब जेव्हा पृथ्वीच्या सावलीमध्ये येतं तेव्हा लालसर तपकिरी रंगाचं दिसतं आणि त्याला चंद्रग्रहण असं आपण म्हणतो। आणि चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकतं त्यावेळी सूर्यग्रहण दिसतं अमावास्येला, आपल्याला माहिती आहे। तर आज भाद्रपद पौर्णिमेला रात्री 9:57 चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेमध्ये यायला प्रारंभ होईल, म्हणजे ग्रहणाला सुरुवात होईल रात्री 9:57 आणि रात्री 11 वाजता संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेमध्ये येईल, पृथ्वीच्या सावलीमध्ये येईल। त्यावेळी ते नेहमीसारखं प्रकाशित न दिसता लालसर तपकिरी रंगाचं दिसेल आणि ते साध्या डोळ्यांनी पाहता येईल। हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे। तर रात्री 11 ते रात्री 12:23 ही खग्रास्थिती आपल्याला दिसणार आहे। 11 ते रात्री 12:23 म्हणजे 1 तास 23 मिनिटं ही खग्रास्थिती आपल्याला दिसणार आहे संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीत आल्यामुळं। आणि 12:23 ग्रहण सुटायला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 1:27 चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल आणि ग्रहण सुटेल। आता पूर्वी असं आपल्याला वाटायचं की ग्रहणामध्ये हवा अशुद्ध होते, काहीतरी वाईट घटना घडतात अशी समज होती। चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो भीती वाटायची लोकांना, कारण पौर्णिमेचं चंद्रबिंब एकदम लालसर तपकिरी रंगाचं दिसायला लागलं किंवा सूर्यग्रहणामध्ये चंद्रानं सूर्याला झाकून अंधार पडणं, त्यामुळे भीती वाटणं साहजिक होत होतं। मला आठवतं माझ्या लहानपणी तर घरातलं पाणीसुद्धा ओतून टाकायचे लोक आणि लोणचीच्या बरण्यांवरती तुळशीपत्र ठेवायचे जेवणाच्या पदार्थांवरती, का तर हवा अशुद्ध होईल ही त्यावेळी कल्पना होती। परंतु शास्त्रज्ञांनी शोधून काढलं ग्रहणाच्या कालामध्ये असं काहीही होत नाही की ज्यामुळे हवा अशुद्ध होईल। हवा अशुद्ध होत नाही, वातावरण अशुद्ध होत नाही। ग्रहण हा नैसर्गिक एक घटना आहे सृष्टीमध्ये घडणारी, त्याच्यामध्ये वातावरण दूषित होत नाही, वाईट घटना घडत नाहीत, हे वैज्ञानिकांनी शोधून काढलं। पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती आहे गरोदर स्त्रीला जेवण बंद, त्यावेळी त्या काळामध्ये ग्रहण काळामध्ये असं असायचं। एवढंच नव्हे तर गरोदर स्त्रीनं भाजी चिरली तर विकृत मुलं जन्माला येईल असा सुद्धा गैरसमज होता। उलट थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध युरोपियन स्त्रियांनी घेतलं आणि युरोपमध्ये हजारो मुलं विकृत जन्माला आली। मित्रांनो, ते चुकीच्या औषधामुळं ग्रहणात भाजी चिरल्यानं नव्हे, तेव्हा तो एक गैरसमज होता त्या काळामध्ये की भाजी चिरली की विकृत मूल जन्माला येतं। लक्षात घ्या, ग्रहणामध्ये हवा अशुद्ध होत नाही आणि ह्या पूर्वीच्या काळी ज्या समजुती होत्या त्यावेळी ते ठीक होतं। परंतु आता आपण वैज्ञानिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आहोत। चांद्रयान-3 दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे। इतकं संशोधन आपण करतोय, तर अशा काळामध्ये ग्रहण हे पाहायला पाहिजे। हे आजचं खग्रास चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे आणि साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे। सूर्यग्रहणासारखं ग्रहणचष्मे वापरायची जरूर नाही। तुम्ही ज्या गावात असाल त्या गावात आकाश निरभ्र पाहिजे आणि ते साध्या डोळ्यांनी आपल्याला ग्रहण निरीक्षण करता येईल। पुन्हा एकदा वेळ सांगतो, रात्री 9:57 ग्रहणाला प्रारंभ होईल। रात्री 11 ते 12:23 खग्रास्थिती दिसेल। ते दृश्य विलोभनीय असं असेल, कारण पौर्णिमेचा प्रकाशित चंद्र हा लालसर तपकिरी रंगाचा दिसणार आहे। ते पाहायला पाहिजे, साध्या डोळ्यांनी आपण हे बघू शकतो आणि रात्री 1:27 ग्रहण सुटणार आहे। ही घटना विशेषतः पालकांनी विद्यार्थ्यांना दाखवावी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्र करून ही घटना दाखवावी। अशा या कधीतरी घडणाऱ्या घटना असतात नैसर्गिक, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, हे महत्त्वाचं। आजचा ह्या ग्रहणाबद्दल राशी विचारतात, आमच्या राशीला हे ग्रहण कसं आहे? मी सांगतो
तुमच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे जर तुम्ही आकाशात हे ग्रहण पाहिलं तर. कारण बघा, तुम्ही वैज्ञानिक माहिती करून घेता, ही संधी चालून आलेली आहे, निसर्गानं संधी दिली आहे, तिचा तुम्ही फायदा घेताय, म्हणजे तुमच्या राशीला शुभ आहे ना हे. तेव्हा जे लोक ग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे. जे पाहणार नाहीत, नैसर्गिक संधी आलेली ते सोडणार आहेत ग्रहण निरीक्षण करण्याची. तेव्हा प्रत्येकाने हे ग्रहण पाहावं. साध्या डोळ्याने दिसणारे, डोळ्याला इजा होणार नाही, काही त्रास होणार नाही, निर्दोषपणे हे पाहावं. या चंद्रग्रहणानंतर पुढचं चंद्रग्रहण भारतातून दिसणारं पुढच्या वर्षी मंगळवार 3 मार्च 2026ला होणार आहे. आणि त्यावेळी ग्रहणातच चंद्र उगवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या वर्षी 3 मार्च 2026ला. सर, वेगळा प्रश्न आहे. लालबागचं विसर्जन विलंब लागते, भरतीची वेळ झालेली आहे. काय कधी भरती कधी थांबेल? त्यामुळे हा जो विसर्जनचा जो मूर्ती आहे ती विसर्जन करताना वेळ लागेल. काल रात्री 11:13 भरती होती आणि भरतीच्या वेळी विसर्जन करणं सोपं जातं. आपल्याला माहिती आहे, दिवसातून 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओहोटी येते. आज दुपारी पुन्हा भरती आहे, त्यावेळी पाण्यामध्ये मूर्तीचं विसर्जन करता येईल. पण मूर्तीचे विसर्जन करताना अगोदरपासून भरती ओहोटीच्या वेळा ह्या पाहायला पाहिजेत. त्या आम्ही वर्तमानपत्रात देत असतो. त्या पाहून त्याप्रमाणे आपली जे उत्तर पूजा करून आपण जे विसर्जनाची मिरवणूक काढतो त्याचं टायमिंग राखलं पाहिजे आणि मूर्तीचं विसर्जन व्यवस्थितपणे करायला पाहिजे. भरतीच्या वेळी विसर्जन केलं तर ते सोपं जातं, कारण पाणी किनाऱ्यापर्यंत आलेलं असतं. ओहोटीच्या वेळी ते आतमध्ये गेलेलं असतं, बऱ्याच समुद्रात जावं लागतं. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तराफे तयार करून ह्याचा वापर करायला पाहिजे. आणि खरं सांगू का, उत्सव मूर्ती ही विसर्जन करायची नाही, पूजेची मूर्ती छोटी ठेवायची आणि तिचं विसर्जन करायचं. कारण आपण जर दुसऱ्या दिवशी चौपाटीवरती गेलो तर दृश्य पाहावत नाही. आपण ज्याची भक्तिभावानं पूजा केलेली असते त्याचे अवयव तिथे किनाऱ्यावरती दिसतात. लक्षात ठेवा, आता आपला हा उत्सव आहे, गणेशोत्सव, ग्लोबल गणेशोत्सव झाला आहे. संपूर्ण जगातून लोक पाहत आहेत आणि जिथे जिथे भारतीय मनुष्य गेलेला आहे तिथे तो गणेशोत्सव साजरा करत असतो. तेव्हा पर्यावरणपूरक, निसर्गाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनंच आपला गणेशोत्सव आपण साजरा करायला पाहिजे. आपण जर निसर्गाची काळजी घेतली ना तरच निसर्ग आपली काळजी घेणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.